उद्या यवतमाळला कार्यक्रम आहे, काय कार्यक्रम आहे, काय नियोजन आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम जसा पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आज नाशिकमध्ये होता, त्याच्या अगोदर कोल्हापूर रत्नागिरी झाला, त्याच धर्तीवरचा कार्यक्रम उद्या यवतमाळमध्ये आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय उद्या 12 वाजता यवतमाळला येत आहेत आणि त्याच्या पूर्व तयारीसाठी मी आणि CMOची टीम ही यवतमाळला आता आम्ही तासाभरामध्ये पोहोचू. आज न्यायालयात एक निर्णय आला आणि त्यानंतर महाविकास आघाडीने उद्याचा जो संप आहे तो मागे घेतलेला आहे, पण काड्या फिती बांधून ते निषेध नोंदवणार आहे. तर मला असं वाटतं की जी घटना बदलापूरला घडली त्याचं समर्थन कोणीही केलेलं नाही, समर्थन कोण करणार नाही. ज्या नराधमाकडनं हे नीच कृत्य झालेलं आहे त्याला शासन झालंच पाहिजे, कडक शासन झालं पाहिजे. ही शासन म्हणून मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची देखील भूमिका आहे. परंतु ज्या 4 वर्षाच्या चिमुरडीवर हा अत्याचार झाला तिच्या या सगळ्या प्रसंगाचं भांडवल करून विधानसभेच्या तोंडाला राजकारण करायचं हे किती हीन दर्जाचं राजकारण चालू आहे हे देखील सगळ्यांनी बघितलं. दिवसभरामध्ये आपल्या माध्यमातून जे ऑनलाईन सर्वे झाले की हा जो बंद आहे तो राजकीय आहे की कसा आहे, त्याच्यावर जवळजवळ 60% 65% जनतेनं हा राजकीय बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडी घेत आहे अशा पद्धतीचं मत व्यक्त केलं. आणि सन्माननीय कोर्टानं त्या ज्या काही गोष्टी होत्या त्या ऐकल्या आणि त्याच्यानंतर हा निर्णय दिलेला आहे. लोकशाहीच्या पद्धतीनं निषेध करणं किंवा आंदोलन करणं हे मी समजू शकतो, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करून मतासाठी काहीतरी करणं हे योग्य आहे का हे प्रत्येकानं आत्मचिंतन केलं पाहिजे. सेमीकंडक्टरचा जो प्रकल्प आहे त्याची जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यामध्ये. विदर्भामध्ये विशेषतः गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल या ठिकाणी अनेक प्रकल्प देण्याचा आम्ही मुख्यमंत्री मोदयांच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केला आहे. जागा जरी हस्तांतरणाचा विषय असेल तो देखील लवकरात लवकर आम्ही मार्गी लावू आणि चांगली इन्व्हेस्टमेंट या परिसरामध्ये होईल. 7 दिवसात म्हणजे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी जागा वाटपाबाबत निर्णय घ्यावा प्रदेशाध्यक्ष बोलल्या भाजपाच्या मागणी केली आहे. काल म्हणजे दोन्ही मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर आलेलं वक्तव्य आहे. या संदर्भामध्ये तिन्ही नेते लवकरात लवकर बसतील, जागा वाटपाचा निर्णय घेतील आणि सन्मानजनकच जागा वाटप होईल. त्याच्यामध्ये कुठेही अडचण नाही. मी मागच्या वेळी देखील नागपूरमध्ये असं सांगितलं होतं की जागा वाटपानंतर किंवा जागा वाटपामध्ये तुम्हाला आमच्याकडनं काही ब्रेकिंग मिळेल अशा पद्धतीचं जागा वाटप नसेल. अतिशय सन्मानपूर्वक जागा वाटप तिन्ही नेते मंडळी मिळून करतील. सन्मानपूर्वक वाटपमध्ये शिवसेनेला किती जागा विदर्भात? हे तर जगजाहीर आहे की शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनाही ठरवायचे आम्ही अधिकार दिलेले आहेत. एकनाथ शिंदेसाहेब ठरवतील आणि तो तोडगा सन्मानपूर्वकच असेल. जागा वाटपाचं चर्चा कोणत्या स्टेजला आहे सध्या, म्हणजे काय प्रायमरी चर्चा, काय निगोशिएशन? ह्या सगळ्या गोष्टी असतात ह्या मला असं वाटतं की नेते मंडळींकडे असतात आणि त्या गोपनीय असतात. प्राथमिक चर्चा ह्या सुरू झालेल्या आहेत. याचा आउटपुट तुम्हाला नक्की 8 ते 10 दिवसामध्ये दिसेल. एक उच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे. राज्यपाल नियुक्त जे 12 आमदार आहेत त्यांना तात्काळ नियुक्त करता येणार नाही. ज्यांची 2 वर्ष निवड झाली नाही ते आता करता येणार नाही असं म्हणून तो निकाल दिला आहे. ठाकरे गटाला किंवा महाविकास आघाडीला एक दिलासा मिळाला आहे. या बाबतीत जो निकाल असेल तोच पुढे घेऊन जावा लागेल. त्याच्यामध्ये स्वतःचं दुसरं मत मांडण्याचं काय प्रश्नच उद्भवत नाही, कारण न्यायालयाचा हा अवमान ठरू शकतो. परंतु न्यायालयानं बंदच्या बाबतीमध्ये काही गोष्टी सांगितल्यानंतर आम्ही हेच करणार आहे अशा पद्धतीची भूमिका घेणारे महायुतीचे आम्ही लोक नाही. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अजून एक आठवण आपल्याला करून देतो. काँग्रेसचे प्रवक्ता आलोक शर्मा म्हणून आहे. म्हणजे किती लोक महाराष्ट्राचा द्वेष करतात हे काल एका आपल्याच कुठच्यातरी चॅनलमधनं आम्ही बघितलं आणि त्याच्यामध्ये मराठी माणसाचा त्यांनी अपमान केलेला आहे. त्याच्यामुळे हे सगळं आंदोलनं करत असताना, काळ्या फिती बांधून आंदोलन करत असताना त्यांनी देखील त्यांच्या प्रवक्त्यांना, आलोक वर्मा की शर्मा असे कोणतरी प्रवक्ते आहेत, त्यांना सांगितलं पाहिजे की हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्राबद्दल बोलताना काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी जरा जपून बोललं पाहिजे, हा माझा त्यांना सल्ला आहे. सर, बदलापुर की जो घटना हुई उसको लेकर महाविकास आघाड़ी पर बंद का प्रचार है कि अभी रिटर्न वापस ले लिया, हम लोग पहले कुछ लगातार आंदोलन कर, तो ये इसमें लग रही है बहुत बड़ी राजनीति नहीं. जो बाधित फैमिली है उसके बारे में उनको जो न्याय मिलना चाहिए उसके बारे में कड़ी से कड़ी सज़ा जिसने ये कृत्य किया है उसको होनी चाहिए, हमारी भी मांग है. लेकिन हर एक बात में राजनीति करना मतों के लिए अच्छी बात नहीं है और इसलिए मेरे ख्याल से सम्माननीय हाईकोर्ट ने कल का जो बंद था वो रद्द कर दिया. शरद पवार ने भी ट्वीट करके कहा है कि बंद वापस ले लें. पवार साहब ने पहले ट्वीट करने के बाद ही बाकी की सब पत्रकार परिषद हुई है. शरद पवार साहब को
हाई कोर्ट क्या है, सुप्रीम कोर्ट क्या है, ये सब पता है। उन्होंने बहुत साल राजनीति महाराष्ट्र में और देश में की है, लेकिन बाकी के लोग हैं वो मतों के लिए सिर्फ राजनीति कर रहे हैं और वो महाराष्ट्र की संस्कृति के लिए अच्छी नहीं है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।